न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघा टॉप 9 मोठ्या बातम्या। मंत्र्यांच्या खासगी सचिव पीए विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांवर आता मुख्यमंत्री कार्यालयाचा वॉच। अधिकाऱ्यांच्या कामगिरीचा सातत्याने आढावा घेणार। अधिकाऱ्यांची उसनवारी तत्वावर भरती केलेल्या मंत्र्यांनाही चाप बसण्याची शक्यता। नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी। न्यायालयाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष। सकाळी 10 वाजल्यापासून मस्साजोग ग्रामस्थांचं अन्नत्याग आंदोलन। ग्रामस्थांच्या प्रशासनाकडे 7 मागण्या। 2 दिवसात मागण्या मान्य न झाल्यास पाणी सुद्धा बंद करण्याचा इशारा। मनोज जरांगे आज मस्साजोगमध्ये आंदोलकांची भेट घेणार। मस्साजोगचे ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलनावर ठाम। मस्साजोगकरांच्या तीव्र भावना पाहिल्या तर आत्मसन्मान असलेली व्यक्ती पदावर राहणार नाही, पण नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असेल असं मला वाटत नाही। शरद पवारांचा धनंजय मुंडेंवर निशाणा। नीलम गोरेंनी असं वक्तव्य संमेलनाच्या व्यासपीठावर करण्याची गरज नव्हती। त्यांचं वक्तव्य मूर्खपणाचं आहे। गोरेंना 4 टर्म कशा मिळाल्या सगळ्यांना माहिती। शरद पवार यांचा निशाणा। तर स्वागताध्यक्ष म्हणून माझ्यावर जबाबदारी टाकायची असेल तरी हरकत नाही, पवारांचं वक्तव्य। साहित्य संमेलनात बोलताना मर्यादा पाळायलाच हव्यात। साहित्यिकांनीही पार्टी लाईन्सवर बोलताना मर्यादा पाळणं गरजेचं आहे। नीलम गोरेंच्या वक्तव्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला फडणवीसांचं उत्तर। उद्धव ठाकरेंकडे मर्सिडीजचा अनुभव मला आला नाही। नीलम गोरेंच्या वक्तव्यानंतर खासदार धैर्यशील मानेंचं वक्तव्य। कोकण विदर्भानंतर आता पश्चिम महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर। ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी आमदार सुचित मिंचेकर 2 दिवसात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करणार। सूत्रांची माहिती।